महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सर्पदंश ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे। दरवर्षी हजारो नागरिकांना याचा फटका बसतो। विशेषतः शेतकरी, शेतमजूर, वनक्षेत्रातील नागरिक आणि आदिवासी समाजाला सर्पदंशाचा सर्वाधिक धोका आहे। नंदुरबार जिल्ह्यात सर्पदंश प्रतिबंध व उपचार यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आरोग्य प्रशासनाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आदिवासी बहुल, डोंगराळ आणि दुर्गम भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यानुसार नंदुरबार जिल्हा रुग्णालय यासाठी सज्ज असून जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रात अँटीस्नेक किट उपलब्ध करून देण्यात आले आहे। ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अँटीस्नेक व्हेनम ASVचा पुरेसा आणि मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे। सध्या एकूण 13,470 व्हायलचा साठा ठेवण्यात आला आहे। प्रत्येक आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्पदंशावरील उपचारासंबंधीचे आवश्यक सूचना करण्यात आले आहे। गंभीर रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिकाद्वारे जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। सर्पदंशाच्या रुग्णांच्या रक्ताची तपासणी व प्राथमिक उपचार प्रत्येक आरोग्य केंद्र तसेच रुग्णालय स्तरावर करता यावेत यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये अजूनही पारंपरिक आणि चुकीच्या उपचारांच्या प्रथा आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करून सर्पदंश झाल्यास तात्काळ अधिकृत रुग्णालयात उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहेत। विनय सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार। लोकांना सांगू इच्छितो की आता सध्या पावसाळा आहे। पाऊस जरी तुरळक झालेला असला तरी जमिनीमध्ये गरमी असल्याने साप शक्यतो बाहेर येण्याचे चान्सेस असतात। शेतीच्या कामाला लोक लागलेले आहेत, त्याच्यामुळे शेतामध्ये पण सर्पदंश होण्याचे चान्सेस असतात। अशा वेळेस जर सर्पदंश आपल्या पेशंटला झाला तर त्यांनी त्वरित वेळ न दवडवता आपल्या नजीकच्या सरकारी रुग्णालयामध्ये धाव घेऊन लगेच त्या डॉक्टरांना भेटून आपल्यावरती ट्रीटमेंट सुरू करायची आहे। शक्यतो आपल्याकडचे साप हे 2 प्रकारचे असतात। एक पॉयझनस साप असतो आणि एक नॉन पॉयझनस। तर पॉयझनस जर असेल तर तो आपल्या शरीराच्या 2 प्रकारच्या सिस्टीमवरती त्याचा घात करतो। त्याच्यामध्ये एक रक्ताची सिस्टीम असते आणि एक श्वसनाची सिस्टीम असते। तर आपण आपल्या सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये म्हणजे सर्व ग्रामीण रुग्णालय असतील किंवा उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा महिला रुग्णालय असतील, त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचा साप चावलेला आहे हे रक्ताच्या तपासणीअंती आपण निश्चित करत असतो। आणि जे पेशंटला सिम्पटम्स येतील, म्हणजे जे पेशंट आपल्याला सांगेल की असा असा त्रास होतोय, त्याच्यावरती आपल्या सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये 13,470 असे मुबलक प्रमाणाचे अँटीस्नेक व्हेनम ही औषधी उपलब्ध आहे। जर एखाद्याला आपल्या रक्ताच्या सिस्टीमवरती ॲक्ट करणारा साप चावला तर त्याच्यासाठी आपण FFP देतो। रक्त गोठण्याची क्रिया कशी करता येईल त्याचे पण इंजेक्शन आपल्याकडे आहे। आणि न्यूरोजेनिक टाईपचा जर साप आपल्याला चावला तर त्याच्यामध्ये आपली पापणी लवते, श्वासन क्रियेसाठी आपल्याला त्रास होतो, धाप लागते। अशा वेळेस आपल्याकडे जिल्हा रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरची उपलब्धता पण आहे। आणि जर पेशंट अत्यवस्थ झाला तर आपलं 102 व 108 कार्यरत असल्याने आपण त्याच्या थ्रू ग्रामीण रुग्णालय असो, उपजिल्हा रुग्णालय असो, येथून आपण जिल्हा रुग्णालय येथे पेशंटला संदर्भित करतो। आता साप चावलेला असेल तर तिथे क्षणाचाही विलंब न करता जिथे साप चावलेला आहे त्याच्या वरच्या भागामध्ये आपण रुमाल असेल, दोरी असेल किंवा ओढणी असेल त्याच्याने घट्ट बांधायचं आहे आणि त्वरित रुग्णालय गाठायचं आहे। आपल्याकडे जर ब्लेड असेल, चाकू असेल तर जिथे सापाने सर्पदंश केलेला आहे तिथे थोडीशी चीर मारून आपलं रक्त थोडं बाहेर कसं जाईल ह्या गोष्टीकडे बघून जेणेकरून ते विष आपल्या अंगामध्ये भिडणार नाहीये। आणि पहिलं मी विनंती अशी करेन की साप चावल्यानंतर कुणीही घाबरू नका। घाबरल्यानंतर काय होते, श्वसनाची क्रिया वाढते, रक्तदाब वाढतो आणि ते जे विष आहे ते जे नॉर्मल पद्धतीने शरीरात भिनलं पाहिजे ते जास्त प्रमाणात भिनतं। म्हणून कोणीही साप चावल्यावर घाबरू नका, प्रसंगावधान राखायचं आहे। ते गाठ मारल्यानंतर त्वरित दवाखान्यामध्ये आपल्याला जायचं आहे। असं आहे की मागील महिन्यापासून बऱ्यापैकी साप चावलेले रुग्ण आपल्याकडे येत आहेत आणि आपण प्रत्येक रुग्णावरती अगदी योग्यरित्या आपण उपचार करीत आहोत।